तर सामन्याला सुरुवात करायची. सलामीची जोडी मैदानात दाखल होते रवी लिंगाला आणि अमोल म्हात्रे. सिद्धेश गोलंदाजीसाठी सज्ज होतो. सिद्धेश नायक 5 षटकांचा आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच क्वार्टर फायनल, तदनंतर सेमीफायनल आणि तदनंतर फायनल अशा मात्र 3च मॅच आता शिल्लक असणार आहेत. चालू सामन्यातील विजेता मात्र खेळणार आहे तो शीतलादेवी बॉईज संघाबरोबर आणि त्यातील विजेता खेळ काल मात्र अंतिम फेरीत दाखल झालेल्या वेदिका वरळी या संघासमोर. पहिला चेंडू अतिशय सुंदर. सिद्ध नायकचा हा चेंडू बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने फटकवायचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अयशस्वी होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव सिद्ध नायक. सिद्ध पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्गवर. अमोल म्हात्रे यांच्यासाठी एक शैलीदार फलंदाज आणि कॅप्टन कूल अमोल म्हात्रे. पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. आता मात्र कुठे परदल्लाली ते पाहायला मिळालं नव्हतं आणि चेंडू मात्र चेंडूच्या रेषेत न जाता चेंडू फटकावण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. सिद्ध नायकच्या मात्र पहिल्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय सिद्धेश नायक. आता मात्र बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने सुरेख फटका मारला जातोय. रूपांतरित केलं जातंय 2 धावांमध्ये हा फटका. धावसंख्येचं अकाउंट ओपन होतं विक्रोलियन्स संघाचं 2 धावांनी. तर विक्रोलियन्स आपल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे खेळाडू तिकडे डगआउटमध्ये बसायचंय. खेळाडूंना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी. व्यवस्था नाहीये तर खेळाडूंसाठी खुर्च्या खाली करून द्या असं मी विनंती करेल. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना. सुरेख फटका समोरच्या दिशेने अमोल म्हात्रे यांच्या बॅट मधून निघालेला लाजवाब फटका. 2 इंचासाठी मात्र षटकार वाजला. सुरेख फटका चौकार. तर षटकार मात्र वाजतो या ठिकाणी. थोडासा राजेश जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक द्यायला सज्जच होते ते. नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त षटकार मारले जावेत आणि पारितोषिक जिंकली जावेत. आणि याच मैदानात क्रिकेट देखील खेळायचे ते. परंतु एक स्पर्धा झाली होती काळा चौकीच्या मैदानात गेल्या महिन्यात. 171 षटकार गेले होते त्या स्पर्धेच्या मध्ये. 15 मॅच मध्ये विक्रोलियन्स संघ विजेता झाला होता त्या स्पर्धेमध्ये. हा तर बाद होते मात्र या ठिकाणी बाद होत आहेत अमोल म्हात्रे. यश मिळतंय सिद्ध नायकला. पारितोषिक मात्र पुन्हा एकदा येत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची असणारी आनंदी माथाडी ट्रान्सपोर्ट जी युनियन आहे त्याचे मुकादम राजेश जगताप यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक आले. लगातार 3 षटकार मारले तर 5555 रुपये. मागाशी मात्र ती संधी उपलब्ध झाली होती किशन देवेंद्रला. 2 जरूर मारले होते आणि प्रत्येक षटकारासाठी जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते वेगळंच आहे. तर जाऊयात आपण या स्पर्धेकडे. अर्थातच शिवसेना युवा सेना सयाजी प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक 2016. हो सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक मात्र हे पहिलं अतिशय सुंदर सिद्ध नायकचं. एक चौकार जरूर गेलाय परंतु तरी देखील धावा झाल्या त्या 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्ध नायक आहेत. 7 झाल्या 7. शांती तुमचं लक्ष आहे का पाहत होतो. 7 धावा धावफलकावर. तर
विकेट हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक असणार आहे. राजेश शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी. धावफलकावर धावा झाल्या त्या 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विनय येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन. चालू सामन्यातील विजेता शीतला बॉईज या संघ, शीतला देवी बॉईज या संघाबरोबर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल यानंतरच्या मॅच मध्ये. पुढचा चेंडू सुरेख फटका, दिलेश देवरुखकर ब्रँडेड फटका, परळची रन मशीन अर्थातच दिलेश. धावसंख्या 2 ने वाढते, 9 वर जाऊन पोहोचते. तर सुरेख आयोजन या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं पाहायला मिळत आहे. आयोजक श्री सुनील दळवी साहेब, माजी उपविभाग प्रमुख, सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख फटका ऑनलाईनच्या दिशेने मारला जातोय मिड विकेट झोन मध्ये आणि एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने वाढते, 10 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि बन ग्राउंड क्रिकेटचा मुंबईतील अव्वल खेळाडू रवी लिंगाला स्ट्राईकवर. पुढचा चेंडू मात्र सोयरी ठरवला जातं. पंच रोहन गमरे यांच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वाढते, 11 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय, 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. घाटकोपर 11 वर्सेस सामना मात्र सुरू आहे तो विक्रोलियन्स विक्रोळी. 2 बाजूची उपनगर आहेत घाटकोपर आणि विक्रोळी, त्यांच्यामधील लढत या ठिकाणी सुरू आहे. विजेता मात्र DN नगर अंधेरी मधील शीतलादेवी बॉईज संघाबरोबर सामना खेळताना दिसेल. तर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत ज्येष्ठ शिवसैनिक सुनील परब साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सुंदर चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते षटक क्रमांक दुसरं सुरू असताना. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक निलेश चेंडूच्या खाली आणि रवी लिंगाला नावाचं वादळ या ठिकाणी क्षमता आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. एक पोरगी तर योगेश वैद्य फलंदाजीसाठी मैदानात जात आहेत. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. अमोल मात्रे बाद होत आहेत. त्यानंतर रवी लिंगाला दोन्ही सलामीवीर माघारी परत आहेत. गोलंदाज विनीत पुन्हा एकदा सज्ज होतोय. व्हाईट बॉल स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. +1 धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या. तर दिलेश देवरुखकर, तुझ्या खेळाडू वृत्तीला दाद द्यावी लागेल. फलंदाजाने स्वतःहून सांगितलं की हा चेंडू माझ्या पायाला लागला होता. दिलेश, कौतुक करावं लागेल. आणि विक्रोलियन्समध्ये ह्या गोष्टीचं नेहमीच यासाठीच ओळखला जातो, चांगल्या खेळाडू वृत्तीसाठी. आणि 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या वाढते 14 धावांवर आणि षटकं संपली आहेत ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14.
निलेश येतात गोलंदाजी करण्यासाठी, ज्यांनी या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, तेच निलेश. सुरेख फटका मारला जातोय का वरच्या झोन मध्ये, एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का, अतिशय चपळाईने प्रयत्न यशस्वी होत आहे. 2 धावा पूर्ण. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. 2च धावांवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. योगेश वैद्य नॉन स्ट्राईकला आपण ज्यांना पाहतोय, कालच मात्र राजस्थान मध्ये 33 चेंडू मध्ये शतक झळकावलंय ऋषिकेश वैद्य यांनी. कव्हरच्या दिशेने सुरेख फटका दिलेश देवरुखकरच्या बॅट मधून. दिलेश नावाची रन मशीन आहे परळची. आज मात्र या ठिकाणी रन पाहायला मिळतात त्याच्याकडून. संपूर्ण हंगामात रन झालेत आणि धावसंख्या झाली ती 18. षटक क्रमांक मात्र 3 सुरू आहे घाटकोपर 11 या संघाच्या माध्यमातून. हवेत चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड क्षेत्रात जाऊन चेंडू पडला. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या बचावला जातो या ठिकाणी दिलेश देवरुखकर. 19 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुरू असताना निलेश यांचं. स्ट्राईकवर मात्र योगेश वैद्य. लाजवाब कामगिरी राहिली या दोन्ही बंधूंची. ऋषी वैद्य असतील, योगेश वैद्य असेल, यांची शैलीदार फटके मात्र यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात नेहमीच. अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये फटकावण्याचा प्रयत्न. धावबाची संधी पाहूया आणि दिलेश आपल्या क्षेत्रात सुखरूप या ठिकाणी पोहोचतोय. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. मुंबई जुगनू टाइम्सचे संपादक कांबळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. सुरेख फटका योगेश वैद्य यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि 2 धावात रूपांतरित देखील होतं. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 3 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती विक्रोळी संघ जाऊन पोहोचतोय तो 23 धावांवर. संघाची धावसंख्या. पॉवर प्ले घेण्यात आलाय आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक देखील घेऊन येतोय तो गोलंदाज सिद्ध नायक. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पहिला आणि चौथा ही दोन्ही पॉवर प्लेची षटकं टाकली होती सिद्ध नायकच्या माध्यमातून आणि याही मॅच मध्ये सिद्ध नायकला आमंत्रित केलं गेलंय. कृष्णा 11 जोगेश्वरीच्या माध्यमातून आपण याला नेहमीच पाहत असतो. सिद्ध सुरेख फटका बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने सुंदर फटका मारला जातोय दिलेश देवरुखकरच्या बॅट मधून. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. 25 धावा धाव फलकावर. दिलेश चांगली फटकेबाजी करतोय. दिलेश जर पाहायचं झालं तर आतापर्यंत 11 धावांवर फलंदाजी करतोय दिलेश देवरुखकर. अर्थातच परळची रन मशीन. चांगली फलंदाजी करतोय दिलेश. प्रत्येक फटका आहे दिलेशच्या बॅटमध्ये. शिनराय टोयोटा व्यावसायिक क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं कॉर्पोरेट लेवलचा.
हा आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. ही स्ट्रेंथ आहे सिद्ध नायकची. अधिक गतिमान पद्धतीने चेंडू टाकला. गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा, तदनंतर घेतलेली उसळी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल ठरतोय प्रयत्न. सिद्ध नायक आणि दिलेश देवरुखकर चांगलं युद्ध पाहायला मिळत आहे. एक चांगला गोलंदाज आहे तर एक चांगला फलंदाज आहे, यांच्यामधील युद्ध या ठिकाणी रंगताना पाहायला मिळत आहे. तर आता मात्र फॉलो थ्रू मध्ये थेट गोल नॉन स्ट्रायकर बॅट्समनला मात्र चेंडू आदळतोय. एक धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 4 सुरू असताना सुरेख फटका मारला जातोय. डीप मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू जाणार आहे. योगेश वैद्य यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका 2 धावा मात्र देऊन जाईल. 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 सुरू असताना सिद्ध नायक याचं विक्रोलियन्स संघ बॅटिंग लाईनअप एकदम डीप आहे. तर सुरुवातीला मात्र अमोल म्हात्रे आणि रवी लिंगाला यांना पाहिलं, तदनंतर मात्र योगेश वैद्य आणि दिलेश देवरुखकर कामगिरी सांभाळत आहेत. आणि गेली 2.5 ते 3 महिने झालं विक्रोलियन्सची गाडी जी रुळावर आली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. भल्या भल्या संघांना पराभूत करत मोठमोठ्या स्पर्धांवर विक्रोलियन्स नाव कोरताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न थेट हातात जातोय. बाद होतोय या ठिकाणी योगेश वैद्य. धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. योगेश वैद्य बाद होत आहेत. जागा घेण्यासाठी फलंदाज येत आहेत राहुल वराडकर. राहुल वराडकर फलंदाजीसाठी. सिद्ध नायक मात्र जबरदस्त गोलंदाजी केली याही मॅच मध्ये. बॅटची कडा घेतली जाते. पाठीमागच्या दिशेने चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी संपतंय. ते 4थं षटक संपतंय. 2 षटकांमध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 13 धावा सिद्ध नायकच्या आणि 2 गडी देखील बाद केले आहेत सिद्ध नायकने. पाहूया पुढचं षटक घेऊन कोणाला आमंत्रित केलं जात आहे. अमित जाधव गोलंदाजी मार्गावर येतोय. 29 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी संपलेले आहेत ती 4. शेवटचं षटक घेऊन अमित जाधव फलंदाजीसाठी. राहुल वराडकर. चालू असणारा सामना विक्रोळी वर्सेस घाटकोपर 11. सुरेख चेंडू पाहायला मिळतो अमितचा. बॅट्समन हवे चेंडू जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. कौतुक करावं लागेल घाटकोपर संघाचं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली फलंदाजी पाहायला मिळते.
तर लकी मैदानात जातोय फलंदाजी करण्यासाठी, दिलेश बाद होतोय, अमितला यश मिळत आहे. शेवटचं षटक सुरू आहे. या षटकात धावा वाढवणं गरजेचं आहे ते विक्रोलियन संघाला. कालचा दिवस जर पाहिलं, सकाळपासून पाहिलं कालच्या दिवसाच्या, तर भल्या भल्या संघांनी या स्पर्धेमध्ये पराभूत होण्याचा सपाटा सुरू आहे. अमित जाधव एक धाव मिळणार पुन्हा एकदा. अमित चांगली गोलंदाजी करतोय. पार्ट टाइम गोलंदाजी मात्र पाहायला मिळते त्याच्याकडून, कारण सातत्याने फलंदाजी मात्र अमितला नेहमी करताना पाहायला मिळत असतं. आज मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. संघाची ओळख, गरज नक्कीच असताना गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल. नक्कीच कौतुक करावं लागेल, जो बॅकअपला आला होता क्षेत्ररक्षक, कदाचित तो आला नसता तर रूपांतर चौकारात झालं होतं. या अगोदरच्या मॅचमध्ये असं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि धावसंख्या वाढते, एकने धावसंख्या जाऊन दोनने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. तर 14 धावाकडून दिलीच देवरुखकर बाद झालाय. (33) 33. समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, हवे चेंडू पुन्हा एकदा. झेल मात्र सुटतोय. एक धाव मिळेल. 34 धावा धाव फलकावर. याची कडा किती जाते पॉइंटच्या दिशेने. चेंडू अप्रतिम अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. संपूर्ण हवेत झोपून दिला आणि झेल पकडला गेला. धावा 34 धावा झाल्या आहेत. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 5 षटकं, 30 चेंडू आणि 35 धावा बनवायच्या आहेत त्या घाटकोपर 11 संघाला. पदार्पणातच, म्हणजे या संघाने मोठ्या स्पर्धेमध्ये कदाचित पदार्पण असणार आहे. पदार्पणातच सेमीफायनल गाठायची संधी आज निर्माण झाली. परंतु विक्रोळी संघाचा गोलंदाजीचा अटॅक जर पाहिला तर तेवढं सोपं नाही आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही काय होईल. पाहूया. तर सज्ज राहायचंय शीतला देवी बॉईज या संघाने. यानंतर लगेचच सेमीफायनल होणार आहे. अर्थातच प्रसाद झगडे आणि कंपनी, राजेश सावंत यांना आपण पाहणार आहात यानंतरच्या मॅच मध्ये. सेमीफायनल खेळताना सज्ज व्हायचंय. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अर्थातच अमित जाधव आणि किशोर. 35 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. घाई करायची आहे, कारण आपल्याला 6 वाजता फायनल संपणं अपेक्षित आहे, किंवा सुरू होणं अपेक्षित आहे. कारण सन्माननीय खासदार 6 वाजता या ठिकाणी येणार आहेत. गजानन कीर्तिकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. गिरीश कोचरेकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
तर या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण tenniscricket.in माध्यमातून अर्थातच संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून जगभर दाखवलं जात आहे. तसेच केबल नेटवर्कवर देखील ही स्पर्धा पाहायला मिळते. अर्थातच शिवसेना, युवा सेना आणि सयाजी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक 2016. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने फटकावला जातोय तो एक धाव आहे. 35 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू आहे. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न असफल होतोय. मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते अमित जाधव आणि किशोर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. सुरेख फटका स्क्वेअर लेग झोन मध्ये अमित जाधव. त्या संपूर्ण सामन्यामध्ये या सामन्यामध्ये अमित जाधवची भूमिका निर्णायक असणार आहे. कारण SP11 दादर संघासाठी देखील मात्र गेली 2 वर्ष अमितला आमंत्रित केलं जातं विशेष मॅच मध्ये. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना गिरीश कोचरेकर याचं अमोल मात्र काहीसं कानमंत्र मार्गदर्शन करत असताना गोलंदाज गिरीश कोचरेकर यांना. सुरेख फटका. आता मात्र कव्हरचा झोन अमित जाधवच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. 6 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रेक्षक पाय वरती घ्या आपण किंवा आतमध्ये जा. सुरेख फटका मारला जातो पहिल्याच चेंडूवर या आणि खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट झोन मध्ये मात्र चेंडू फटकावला जातो. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. पहिलं षटक सुरू असताना गिरीश कोचरेकर याचा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतात हे दोन्ही फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते अतिशय चपळतेने या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पाहूयात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. 35 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. आता मात्र 4 षटकं शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे ती 25 म्हणजे 24 चेंडू 25 धावा. 25 धावा 24 चेंडू. घाटकोपर विक्रोळी विक्रोळी घाटकोपर अशी लढत मात्र या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पाहत राहा सयाजी प्रतिष्ठान, युवा सेना, शिवसेना आयोजित कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक 2016. पहिल्या षटकात 10 धावा फटकावल्या गेल्यात अमित जाधव आणि किशोर यांच्या माध्यमातून. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा एक लाजबाब फटका पाहायला मिळतो. जी स्ट्रेंथ आहे अमित जाधवची स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या झोन मध्ये मात्र अमित जाधव आणि जास्त स्ट्रॉंग आहे. त्या झोन मध्ये पुन्हा एकदा म्हणजे या अगोदरच्या मॅच मध्ये जी रणनीती अवलंबली होती अखूट टप्पा उसळीचे चेंडू टाकण्याची तोच करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अमित जाधव जो स्क्वेअर लेग मध्ये स्ट्रॉंग आहे त्या झोन मध्ये 2 धावा फटकावतोय. धावसंख्या झाली ती 12 धावांवर. पुन्हा एकदा अमित जाधव स्क्वेअर लेग झोन अमित जाधवचा फेवरेट झोन आहे. त्याच झोन मध्ये चेंडू पुन्हा एकदा उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जात आहे. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. अमित वैयक्तिक 10 धावांवर फलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आता मात्र चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होतोय. अमित जाधवच्या बॅटमधून निघाला हा फटका. पाहूया किती धावांसाठी जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. या स्पर्धेचे आयोजक अन्य श्री सुनील दळवी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. माजी उपविभाग प्रमुख सयाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. दिशा दिली फाईन लेगच्या झोन मध्ये. आता मात्र किती धावांसाठी जातोय फटका पाहिजे. राजेश सावंत 2 आहेत का? 2 धावा घोषित केल्या जात आहेत. डायरेक्ट चेंडू बाहेर पाठीमागे जातो. 2 धावा मिळत आहेत. अमित जाधव मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळतोय. आक्रमण केली जात आहेत अमित जाधवकडून. राहुल रायच्या गोलंदाजीवर धावसंख्या संघाची 17 धावांवर. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 20 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न झाला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ढकलला जातो अमित जाधवकडून. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, धावपत करणार. तोपर्यंत एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 18 धावांवर जाऊन पोहोचते. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता विजयासाठी घाटकोपर 11 या संघाला. पुन्हा एकदा फाईन लेगच्या झोन मध्ये चेंडू फटकावला जातोय आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय तो खेळाडू किशोर. पहिला धक्का बसतोय. धावसंख्या झालेली संघाची ती 18 धावांवर. अजूनही 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजीसाठी येतात अजित पुत्रान, एक दिग्गज खेळाडू, अनुभवी खेळाडू. तर नरसिंग वाघमारे विनंती आहे आपण मंचकावर यायचे त्वरित. नरसिंग वाघमारे. 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. घाटकोपर 11 संघ एक मात्र उलटफेर करण्यास सज्ज झालाय. या स्पर्धेतील आणखीन एक उलटफेर. ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर उलटफेर करणारे पाहायला मिळाली. भल्या भल्या संघांना पराभूत व्हावं लागले या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यापासून हे पाहायला मिळते आपल्याला. मोठ्या संघांना मात्र माघारी परतावं लागलंय. आणि पाहूया 18 चेंडूमध्ये 17 धावा करून दिल्या जात आहेत का. विक्रोळी मुंबईतील एक नामवंत संघ, सध्या फॉर्मात असणारा संघ सामना जिंकतोय. अजित पुत्रन यांचा अनुभव या ठिकाणी कामी येतोय का, की दुसऱ्या बाजूला अमित जाधवला रोखण्यात या ठिकाणी यशस्वी होतोय का विक्रोलियन्स. कारण या संपूर्ण सामन्याचं गणित अमित जाधव भोवती फिरणार आहे. अजित पुत्रन योगेश साठी. अखूट टप्प्याचा चेंडू सोडून एक फटका मारला जातो मिड विकेटच्या झोन मध्ये. एक लांब वरचा फटका 2 धावांसाठी. योगेशच्या बॅट मधून निघाला फटका. समीकरण बदलत आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 धावांवर. 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी घाटकोपर 11 या संघाला. पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी अपील केलं जाते. अपील पंचांनी फेटाळले. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते.
अपील करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 27 या ठिकाणी लगावला जातोय. तर अल्तीतटीचा सामना मात्र होणार नक्कीच, यात मात्र शंका नाहीये. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अजित पुत्रन सर गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी अमित जाधव. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. बीट होतोय अमित. धावसंख्या मात्र नक्कीच स्थिर असणार आहे 21 धावांवर. 14 धावांची आवश्यकता अजूनही. पुढचा चेंडू आता मात्र गतिमान चेंडू पाहायला मिळतोय. व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. हे एका मोठ्या खेळाडूचं लक्षण पाहायला मिळत आहे. दिग्गज खेळाडू, कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारा गोलंदाज अजित पुत्रन गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू सलगचे निर्धाव टाकले, ते देखील अमित जाधवला. अखूट टप्प्याचा चेंडू आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचा चेंडू टर्न करताना पाहायला मिळालं. आतमध्ये येणारे चेंडू आणि आता मात्र बाहेर जाणारे बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते अजित पुत्रन यांची. 13 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 15 धावांची आवश्यकता. 14 धावांची आवश्यकता. अखूट टप्प्याचा चेंडू अमित जाधव थोडस जास्त सफल झाला आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय तो स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. आणि धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 12 धावांची आवश्यकता आणि 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अट्टीतटीचा सामना पाहायला मिळतोय. घाटकोपर की विक्रोळी. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आणि या षटकामध्ये धावा दिल्या गेल्या आहेत त्या 5 धावा अजित पुत्रन यांनी मात्र विक्रोलियन्सला अजूनही मॅच मध्ये ठेवलाय. मॅच अजूनही ऑन आहे. तर पाहूया विक्रोलियन्सचं मात्र ट्रम्प कार्ड येते गोलंदाजी मार्कवर. कमल मौर्य युवा खेळाडू, युवा जोश मात्र ज्या कमल मौर्यकडे पाहायला मिळतो. अतिशय प्युअर गोलंदाजी, कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु विक्रोलियन्ससाठी चमकदार कामगिरी नेहमीच पाहायला मिळते आणि आज मात्र विक्रोलियन्सला गरज आहे. त्यावेळेला काय करतो हा कमल मौर्य. पॉवर प्ले या ठिकाणी असणार आहे. पॉवर प्ले क्रमांक 2. बारा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. विकेटचा विचार केला तर विक्रोलियन संघाच्या 4 विकेट गेल्या आहेत आणि 1 विकेट गेली आहे घाटकोपर संघाची. अखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो का. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती, आपण वरती जाऊन बसायचंय किंवा बाहेर जायचंय. मोठी स्पर्धा आहे. आपल्या थोड्याशा चुकीने 1 लाख रुपयाची स्पर्धा आहे. मोठ्या संघाचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. मोठा सामना या ठिकाणी सुरू आहे. क्वार्टर फायनलचा सामना. विजेता संघ सेमीफायनलमध्ये जाऊन दाखल होईल. धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 10 धावांची आवश्यकता 11 चेंडूमध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून 2 धावांसाठी. 27 धावांवर संघाची धावसंख्या. तर शीतला देवी बॉईज मात्र या ठिकाणी सज्ज होतील सेमीफायनल साठी. चालू सामन्यातील विजेत्याचा लगेच सामना होईल शीतला देवी बॉईज या संघाच्या विरुद्ध. मॅचची कडा घेतली जाते. पाठीमागच्या दिशेने चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 28 धावांवर जाऊन पोहोचते. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय घाटकोपर 11. नौका संघ मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होत नाही तर चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. पाहूया विक्रोलियन्स त्यांना रोखतोय का. 9 चेंडू बाकी आहेत
आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 7. बरोबर ना? 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी घाटकोपर 11 या संघाला. कमल मौर्यला मार्गदर्शन अमोल म्हात्रे या ठिकाणी करत असताना सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. फुल लेंथ चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. वेगळ्या पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, असफल प्रयत्न मात्र नक्कीच या ठिकाणी झालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आठ चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस सामना मात्र घाटकोपर 11 सुरू आहे. अंतिम काही क्षण सामन्यातील जरी जरूर शिल्लक आहेत. कमल मौर्य योगेशसाठी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न असा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कमल मौर्य अमित जाधवसाठी एक हाती मात्र हा सामना पुढे घेऊन चाललाय तो अमित जाधव. त्याच्या बरोबरीने मात्र योगेश मदतीला आलाय. चांगली फलंदाजी करतोय. हेलिकॉप्टर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न अमित जाधवच्या माध्यमातून 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विकेटचा विचार केला तर घाटकोपरची 1 विकेट गेली आहे तर 4 विकेट गेल्या आहेत त्या विक्रोलियन्स संघाच्या. धावसंख्या झाली ती 30. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. अमित वैयक्तिक 15 धावांवर फलंदाजी करतोय. आता मात्र गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा अजित पुत्रान यांच्यावर विश्वास ठेवण्यात आलेला आहे. पाहूया या अगोदरचं षटक 5 धावांचं टाकलं होतं. या षटकात देखील 5 धावांची आवश्यकता आहे. आपला अनुभव पणाला नक्कीच लावावा लागणार आहे अजित पुत्रन. तर दुसऱ्या बाजूने एक हाती मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय तो अमित जाधव. 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 5. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकवर अमित जाधव तर गोलंदाजीसाठी अजित पुत्रन सर. विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस घाटकोपर 11 चालू स्पर्धा कैलासवासी बिंदू माधव ठाकरे स्मृती चषक 2016. आयोजक श्री सुनील दळवी साहेब, माजी उपविभाग प्रमुख आणि सह्याजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा. सुरेख फटका मारला जातोय अमित जाधवच्या बॅट मधून. एक लाजवाब फटका स्क्वेअर लेग झोन मध्ये 2 धावांसाठी. तीन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अमित जाधव किल्ला लढवतो एका दिशेने. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. आता मात्र अमित जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावांवर. संघाची धावसंख्या इक्वल झालाय सामना. आणि आता जर का अमितने दुहेरी धावसंख्या पटकावली तर या स्पर्धेतील ती सर्वोच्च धावसंख्या असेल. आणि जर 1 धाव काढली तर ती रवी लिंगालाच्या धावसंख्येशी इक्वल होणार आहे. पाहूया कशा प्रकारे विजय मिळवला जातोय. अकुटप्याचा चेंडू सुरेख फटका अमित जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान जातोय अमित जाधवला. आणि घाटकोपर 11 संघ मात्र सेमीफायनल मध्ये धडक देतोय. पहिल्या प्रयत्नात मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल. आणि 21 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरतोय अमित जाधव, मॅन फ्रॉम जोगेश्वरी.
आणि या स्पर्धेतील सर्वच मोठ्या संघांना घरचा रस्ता पकडावा लागलाय आणि सेमीफायनल घाटकोपर 11 ज्या संघाला कोणी बेरजेतही पकडलं नसेल सेमीफायनल मध्ये दाखल झालं ते देखील विक्रोलीज आणि एसपीच्या हाफ मधून अमित जाधव अमित जाधव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय जोगेश्वरी क्रिकेटचा सुपरस्टार अमित जाधव सेमीफायनल मध्ये घेऊन जातो या संघाला कांबळे साहेब अर्थातच मुंबई जुगनू टाइम्स चे संपादक कांबळे साहेब डीजे थांबा एक मिनिट मुंबई जुगनू टाइम्स चे कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल एकदा जोरदार टाळ्या अमित जाधव साठी अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल केले ते अमित जाधव जर चांगली कामगिरी करत एक हाती विजय मिळवून देणं काय असतं अमित जाधवने या ठिकाणी दाखवलं आणि विक्रोली संघाला मात्र या स्पर्धेतून स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय आणि अशा तऱ्हेने मुंबईतील सर्वच बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेले आहेत आता मात्र काल वेदिका वरळी जो अपेक्षित नव्हता फायनलला जाऊन पोहोचला आणि आता मात्र शीतलादेवी बॉईज आणि घाटकोपर 11 यांच्यामध्ये सेमीफायनलची लढत होईल